चला वळू गाई बैसो जेवो एके ठाई बहु केली वनवन पाय पेटे झाला शेन खांदी भार पोटी भूक खाय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पेटे झाला शेन तुका मने धावे मग आवगे बरवे बहु केली वनवन पाय पेटे झाला शेन नमोस्त्वन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः पांडुरंगा जया गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि विबुधायते सन्तं तं परमोदारं वन्दे वेङ्कटस्वामिनं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं विठ्ठला Oh
अरे काढली नाही तर मोर चला चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटे झाला सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्तिमंत मिरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग निवडला विठाला अभंगाला स्पर्श करण्या अगोदर अभंगाच्या पदाचं चिंतन करण्या अगोदर तुम्ही आम्ही सर्वजण या ज्ञान मंडपामध्ये कोणत्या निमित्तानं जमलेले आहोत हे सर्वांना ज्ञात आहे, माहित आहे, विदित आहे, पण सांगणं हे वक्त्याचं काम आहे. कोणतं कारण आहे? कारणाशिवाय कार्य होत नाही हा वेदांत शास्त्राचा नियम. कारण काय सप्ताहाचं? कार्य सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह कार्य, पण याच्या मागे कारण काय? तर जीवनात केलेलं नकळत पाप ज्याचं नाव घेतल्यावर नष्ट होतं असे पूजनीय श्री संत देवानंद बाबा त्यांच्या जन्म उत्सवानिमित्त ही भक्ती साधना चालू आहे. मी एक विधान मांडतो, मांडण्याच्या अगोदर लक्ष द्या, राग कोणाला येऊ देऊ नका. हे मृत्यू लोकांचं उलट वागणं लक्षपूर्वक आहे का? नाही तर माझा राग येईल तुम्हाला. मी बरोबर बोलतो. जन्मदिवस साजरा करणं ज्ञानोबराच्या मते चूक आहे. कोणाचे जन्मदिवस साजरे करायचे? सामान्य जीवाचे जन्मदिवस कधीच साजरे करू नये. पण कलियुग आहे महाराज, कलियुगाचे दादा ऐकावे थोरे. काय कलियुगाचं वर्णन महाराज? जे करायचं नाही ते करतात, जे करू नाही ते केल्याशिवाय राहत नाहीत. कलियुग आहे. जन्मदिवस सामान्य जीवाचा साजरा करू नये. आणि आपण जन्मदिवस साजरे करतो त्याची क्रिया वेगवेगळी असते. कोणी केक कापतं, कोणी मेणबत्त्या विझवतं. जास्त सुशिक्षित असलं तर ते केकानं त्याचा चेहरा भरवतोय. सुशिक्षित लोक हे जन्मदिवस साजरे करू नये सामान्य जीवाचे. आमचे गुरुवर्य मोठे कदम माऊली सांगत असते की भोलेबा म्हणायचे म्हणतात की या महात्म्याचे उत्सव साजरे केले नाही तर या महात्म्याचं काही बिघडत नाही. अरे तुमचं आमचं बिघडू नये म्हणून उत्सव साजरे करायचे. विठाला अशा महात्म्याचे उत्सव साजरे केले, जीवनात न कळत केलेलं पाप त्या पापाची निवृत्ती होती आणि पुण्याची पुण्यवंत पुण्यवान महात्म्याचा आपण उत्सव करत आहोत जन्मदिवसाचा. जन्मदिवसाचं ज्ञानोबराचं मत काय? ऐका. जन्म लिया दिवस दिवसे हो लागे काळाची ऐसे
ही वाढती करती उल्हासे उभविते गुडिया. अर्जुना आहा कटा हे ओखटे मृत्यू लोकीचे उपराटे. आज बाबाचं वय काय मला माहित नाही, पण वाटचाल काळाच्या दिशेने. सामान्याचे वाढदिवस साजरे करू नये हे माझं मत आहे. आणि त्याच्या ठिकाणी तर कोणतंच कार्य नाही जे ज्ञानगंगी चौथीच्या ठाई काहीच करणे ते भानावर नाहीत की आज माझा वाढदिवस आहे. इतकं खरंय, बरवी झाली आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे हरी. वाचून आलो येत वरी उरले ते हरी. आम्ही त्या व्हिडिओ कॉल मध्ये पाहिलं, आज बाबा त्याच्या सद्गुरूची पूजा करत होते. विठ्ठला सांगण्याचा मुद्दा मला एकच आहे, फक्त देवाचे जन्मोत्सव आणि संतांचे जन्मोत्सव साजरे करावेत, अन्यथा इतरत्र सामान्य जीवाचे जन्मोत्सव साजरे करू नये. का करू नये तर जीव आणि संत हे दोघं बरोबर नाही. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजू नये. म्हणून जास्त विस्ताराने बोलण्यापेक्षा बाबाच्या जन्मोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांच्या वतीनं हा सप्ताह आपण चालू केला. 11वं वर्ष नाही का, 8वं वर्ष, मला वयावणार नाही आठवत, 8वं वर्ष. आणि या वर्षी या सप्ताहाच्या सांगतीचं काल्याचं कीर्तन परम भाग्यानं माझ्याकडे आलेलं आहे. नाहीतर पापी लोकाला संतांच्या दरबारात जागा नाही. मी स्वतःला पुण्यवान समजतो. भाग्य झाले संत भेटी. कोरोना जर आला नसता तर महाराज मला इटुली गाठली नसती. कोरोना कोणी कुणी यावं, मी इटुलीत यावं. विठ्ठल रुक्मिणी जवळ आम्ही एकादशी सुरू करा आणि तिथून बाबाच्या जीवनाचा आणि आमचा एक संबंध आला. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आजी पिटले माझे पुढे भव दुःखाची साकडे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. तर आज अरे काल्याचं कीर्तन म्हणजे उगी मी आभार मानणारे कीर्तन करणार. आज तुम्ही महाराज आमचे अधिकार नसताना मिरवणूक काढली. तुमची काय आमच्यावर भावना आहेत ते मला माहिती नाही. आता हे दोन महात्मे ते अधिकाराचे आहेत, कारण यानं जी हरी धरीला म्हणी दिले संसाराशी पाणी. मी त्या लायकीचा नाही. आणि तुम्ही आज मला मोठं सजवून त्या रथात बसवलं. आनंद महाराज एका दिवशी रथावर, एका दिवशी हत्तीवर आणि एका दिवशी कोण दिवसी बैसोनी हत्तीवर. कोण दिवसी पायाचा सुभेदार. कोण दिवशी पायाचा चालक. तुम्हाला पटत नाही तर तुम्ही जाऊन कसं काय बसले जातात. आम्ही जर बसलो नसतो हजारो या भाविकाच्या भावना दुखल्या असत्या, म्हणून त्या रथात जाऊन बसलो. पण हा सन्मान माझ्या नथुराम बाबाचा आहे. विठ्ठला
माझी अवस्था सांगायची म्हणजे नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवाचा नोहे दास खरा पर्या झाला शे डांगोरा. म्हणून आता काल्याचे कीर्तन आहे. कीर्तन आरंभाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची मला गरज आहे. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. घ्यावी घ्यावी सर्व भाविक भक्तांच्या चरणी मी मनोभावी लीन होतो आणि सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यासाठी उपस्थित होतो. काल्याचं कीर्तन आहे. काला मिळवण्याकरिता एक विशिष्ट असा अधिकार यावा लागतो, तेव्हा कुठं काला आपल्याला प्राप्त होतो. अधिकार नसेल तर काला भेटणं शक्य नाही महाराज. काल्यासाठी अधिकार हवा आणि तो अधिकार प्राप्त कसा करायचा तर प्रस्तुत अभंगाचं चिंतन केलं म्हणजे त्या अधिकारावर आपण आरूढ होऊ. विठ्ठला अधिकार जर असेल तर महाराज काही काम होतात. पांडुमामा तळतुंब्याचे मामा अनुदास नाही काय प्रल्हाद मामा हे वयामान मला नाव आठवण. अधिकार जर असेल ना तर काय काय काम होतात. तुम्ही पहा त्या दिवशी आपल्या गावात स्पर्धा झाली. कोणती? सायकलची. शिव का बिओ येणार होता. कोण येणार होता? शिव. काय माणसं महाराज त्याच्या तयारीत होते आणि मी रस्त्याने चालू तर मला काळ कुत्र विचारलं काऊन अहो त्याला अधिकार आहे त्या शिवला. आणि लोकांना मला पाहिलं तर एक जण म्हणे हे दररोजच मडण त्या कोण रट आम्हाला अधिकार नाही. पण शिव अधिकारावर प्राप्त झाला ना. अहो समजा आमदार आणि पंतप्रधान कोण आहे? कोण म्हणलं? श्यामराव नरेंद्र मोदी. अधिकार कोणाचा मोठा? काय शिंदे? कोणाचा मोठा अधिकार? तुम्ही म्हणसाल तुम्हाला कोण मागं लागायला बोलत चला. अधिकार मोठा कोणाचा? नरेंद्र मोदीचा. आमदाराचा अधिकार तेवढा मोठा नाही. बरं नरेंद्र मोदीच्या सोबत जो शेरेकरी त्याला काय म्हणतात? पी. बरं पीएचा अधिकार मोठा का आमदाराचा मोठा? पुन्हा ध्यानावर राहा. अधिकार पीएचा मोठा का आमदाराचा? अहो तो मोदीचा पी. आमदार तालुक्याचा, मोदी देशाचा. पी काही करत नाही ना. पण पीए जर आमदाराजवळ आला तर मग आमदारानं खुर्ची द्यावं का न द्यावं? द्यावं. काऊन? मोदीचा पी ना ते अधिकार. पहिल्यानं तो आला ती साधारण होतं माझ्यासारखं दिसायला. येळभर पाहिलं तर तिळभर कसं देत नव्हतं. काळा कोटन दुटन सुटन ते गेले ते आमदाराजवळ. आमदाराच्या पेन हाकलेलं वय म्हणे बाहेर गेले. अरे म्हणे बाहेर काढू नको मी मोदीचा पी. असेच म्हणते जाय चालली. इकडून तिकडून गर्दीतून ते गेलं महाराज आमदाराच्या कॅबिन मध्ये आणि त्यानं त्याच्या काळ्या बॅग मधले एवढा कागद काढला आमदाराला दाखवला. जसा कागद दाखवला की आमदार तडकन उठला.
असा नाही कुठला खुर्ची देवी जोपर्यंत कागद पाहिला नाही, कागद जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत खुर्ची भेटली. त्या कागदावर शिक्का होता मोदीचा. पत्र कोण मानी वंदितील शिक्का. तुकाराम महाराज म्हणतात अरे पत्राला किंमत नाही, शिक्क्याला किंमत आहे. म्हणजे त्या अधिकाराला महत्व आहे, अधिकाराला फार अनन्यसाधारण असं महत्व आहे. मग संसारातला फुटका अधिकार प्राप्त करावा लागतो, तर लाख मोलाच्या परमार्थात का अधिकार प्राप्त करू नये. विठ्ठला अधिकाराशिवाय इथं काही जमत. म्हणून कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी त्याशी हरी देईल. अधिकार तुमच्या जीवनात प्राप्त झाला तर करतो अकर्तो अन्यथा करतो. जगाचा बाप भगवान परमात्मा तुम्हाला काला दिल्याशिवाय राहणार नाही. पण अधिकार नसेल तर काला भेटणं कालत्रयही शक्य नाही, कधीच भेटू शकणार नाही. कारण मोठमोठ्याला हा काला भेटला नाही ना महाराज. हा काला कुठं पण नाही आणि मोठमोठ्याला भेटला पण नाही. मग कुठं भेटला नाही मोठा कोण. जो काला आपल्या इटुलीत आहे तो काला काही विशेष जागेवर नाही का. म्हणजे वैकुंठात वैकुंठित महाराजांनी प्रमाण दिलं वैकुंठितो आईशे. आता आईशे नाही म्हणजे कैसे नाही, तर इटोली आईशे वैकुंठी नाही. कवळ काही काल्याची इटोलीला काला आहे पण वैकुंठात काला म्हणजे त्या अर्थी वैकुंठ इतकं गेलेलं थर्ड क्लास थोडीच आहे नाही ना महाराज. वैकुंठाचा महिमा एकनाथ महाराजाचं भागवत पहा. तुम्हाला माहिती आहे आम्ही भागवत पाहून जर मेलो तर काय करावं. त्या भागवतात काही ववे आहेत. तेथ नाही आधी व्याधी, तेथ नाही विषय वार्ता उपाधी, स्त्री पुरुषा समान बुद्धी जाण त्रिशुद्धी उद्धवा, ते वैकुंठी पाहता साचार
अवघी चतुर्भुज नर घनश्याम पितांबरधर शंख चक्र गदा अवघ्याशी. वैकुंठात वर्णन आहे खूप आहे. बायला माणसाला सारखीच बुद्धी आहे, तिथं कोणाचं दुखत नाही. हो, शंख चक्र गदा त्याला आयुध आहेत. कुठं? वैकुंठात. कोण म्हणलं? भुसकवडीला. पण काला तिथं वैकुंठ तिथं व्हायचे नाही. काही लोक म्हणले महाराज तुम्ही 10-10:30 वाजल्यापासून म्हणाले वैकुंठ तिथं व्हायचे नाही, द्या सोडून वैकुंठ, चला अमरावती. या कोण अमरावती नाही पण इंद्राच्या गावाला काय म्हणते अमरावती. त्या अमरावतीत चला. महाराज त्या अमरावतीत गेले. अमरावती सगळी फिरून पाहिली, पण महाराज म्हणू लागले अमरावती. काला पहावया येती देव विसरती देह भाव आपुला. महाराज या देवाला देखील काला भेटला नाही, पण आपण असे भाग्यवान आहेत की आपल्याला देवानंद महाराजांच्या कृपेने तुम्हाला काला उपस्थित झाला. मी त्या दिवशी एक बोलून गेलो तुम्हाला, देवा इतकं मूर्खच कोणी नाही. देवा इतकं मूर्ख इटुलीची माणसं म्हणतील हे सर्कल गड्यात त्याला काल्याचं कीर्तन दिलं. मी म्हणतोय देवा इतकं मूर्ख कोणी खरंच नाही महाराज. देवा इतकं तुम्हाला माझा राग आला असं आणि येण्यासारखंच आहे, पण मी तुम्हाला पटवून देतो देव कसे मूर्ख. काला भेटण्यासाठी काला मिळवण्यासाठी हे स्वर्गातले देव नदीत मासे झाले, पण गोपाळ नाही झाली म्हणून देव मूर्ख. विठाला स्वर्गातले देव जर गोपाळ झाले असते तर काला भेटला, पण येडे मासे झाले. काल्याची आशे देव जळी झाले मासे, पण देव हुशार. गोपाळांनो हात धुवायचा पुसोनिया आशे टेरी सांगा ते हात. लाज वाटली त्या देवाला गोपाळ होण्याची, पण आज तो काला देवाला भेटला नाही. तुकाराम महाराज म्हणतात बाबा ज्याला काला पाहिजे असेल त्याने लाज धरू नका. देवाच्या निरूपे पिटी तो डांगोरा, लाजे नका थारा देव तुम्ही. निसंकोचपणे लाज न धरता महाराज आपण गोपाळ झालो, वारकरी झालो म्हणून काला आपल्याला भेटला. आणि ते वारकरी झाले नाही, गोपाळ झाले नाही, देवच राहिले, त्याला काला भेटला. एकानं प्रयत्न केला, रांग लागली होती, भगवान परमात्मा काला वाटायले, प्रयत्न केला, गोपाळाला काला दिला. देव म्हणले मदत होता का? त्याला देव म्हणाले भाऊराव बाजूला म्हणे तुम्हाला काला भेटणार. आणखी येणे एक नवला केला काला वाटता देवाचं नवले महाराज विधातात, त्या विधात्याला काला दिला. आपण असे भाग्यवान आहेत की आज आपल्याला काला भेटायला. आपलं इतकं भाग्य कोणाचं आहे? कोणाचंच नाही. काल्याचं कीर्तन आहे, पण काला हा एकाच नाही, काल्याला 2 एका जागी यावं लागतात, तेव्हा काला होत असतो.
एका देवात काला नाही, एका संतात काला नाही. देव संत एकात आले की काला झाला. एका हरीत काला नाही, एका नामात काला नाही. हरी आणि नाम एका जागी आली की काला झाला. एका हरीत काला नाही, एका प्रेमात काला नाही. प्रेम आणि हरी एका जागी आले की काला झाला. महाराज पहिला काला झाला यमुनेच्या तीरावर, दुसरा काला झाला पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावर. आणि तो काल्याचं कीर्तन नामदेवरायनं केलं आणि काल्याचा प्रसाद विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज वाटायले. कुठं? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जरी म्हणे ज्ञान देवा नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. असा कीर्तनात रंग भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला. तेव्हा ज्ञानोबराय एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाशी पंढरपूरला काला झाला. तोच काला पूर्णा नदीच्या काठावर रिटोलीत व्हायला. विठ्ठल त्या काल्याचे अधिकारी कसे व्हायचे? प्रस्तुत अभंगाचं चिंतन आहे. गोपाळाचा आणि देवाचा संवाद आहे. तो संवाद तुकाराम महाराजांनी आपल्या गाथ्यात लिहून काढला आणि या संवादासारखं जर आपण वागलो तर आपण निश्चितच काल्याचे अधिकारी झालो. काय म्हणतात परमात्मा गोपाळांना? चला वळू गाई. आता इथं गाई वळायला सांगितल्यात. रूपकाचं बोलणे. गाई कोणत्या वळायच्या? ह्या तर गाई आहेतच. आपल्या ज्या आपलं जे गाईचं धन ह्या गाई आहेतच. एकनाथी भागवतात तुम्ही पहा. तुम्ही एकनाथी भागवत पाहिलं तर तुम्हाला वाटेल आम्ही मरतो का काय. भागवतात सांगितलं देवानं, निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उठवा. उठवा, निर्लोभ गायीची सेवा करणं म्हणजे माझी प्राप्ती होणे. मग ह्या तर गायी आहेतच. या गायीची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ती आपली माय आहे, गो माता. त्या गायीला पाळलंच पाहिजे, सेवा केलीच पाहिजे. पण प्रस्तुत अभंगात एक रूपक आहे गायी. तर रूपकातून बोलणं म्हणजे गो नाम आपल्या इंद्रियाला गायीचं रूपक दिले नाही का. चला वळू गाई. मी या बरोबर एका महाराजाचं कीर्तन ऐकलं. आनंद महाराज असं पुढं बसलो होतो. मला जराशी वाईट सवय बारीक ऐकायची. तो म्हणला महाराजांना आजच्या अभंगात गाई आणि वळू वळायला सांगितलं. वळू म्हणजे कठाळ्या. आलं ते तसं नाही. चला गाईच वळायचं. ते म्हणे वळू वळायचा. तोच खरा वळू झाला. गाई वळायच्या. महाराज आपल्या गावात गाई आहेत. हे गाव आहे 3.5 हाताचं हे नरदेव रूपी गाव आहे. आणि याच्यात 11 गायी येतात. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय येतात आणि 11वं मन आहे. या 11 गायी वळून काढायच्या. वेळ अभावी काही गायी मी सांगतो पुढे चालत जातो. आता गायी म्हणजे इंद्रिय. दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण हे इंद्रिय. काही माणसाचा स्वभाव असतो, त्या स्वभावात बदल होत नाही. स्वभाव असतो काही माणसाचा, काही बोलण्याचा चालण्याचा, त्या स्वभावाला काही करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही क्रोधाशी नाही यावे,
स्वभावे करावे काय कोणा, तसा इंद्रियाचा एक स्वभाव झाला. इंद्रियाचा काय झाला स्वभाव, या इंद्रियाला वाटतंय की सगळ्यात जास्त मजा विषयात आहे. विषया वाचून काही आणि सर्वता रम्याची नाही, हा स्वभावची पायी इंद्रियाचा स्वभाव झाला. पण या इंद्रियाला जो विषय सेवन करू देतो त्याची मात्र अधोगती ज्ञानोबा म्हणतात. इंद्रिय जे म्हणते ते तया तिची पुरुष पुरविती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. महाराज म्हणतात विषय सागरात तो मनुष्य तो जीव तरणार नाही का, कारण इंद्रिय जे मागायले तो त्याला तो विषय पुरवायला तो कधीही तरणार नाही. मग इंद्रियाचं मागणं हा स्वभाव झाला. पण परमार्थातलं मागत असतील तर देणं हे जीवाचं कर्तव्य, आणि ते जर इंद्रिय विषय संसारातले मागत असतील तर द्यायचे नाही. मग आता हे इंद्रिय मागतच असतात की हात इंद्रिय हात, हे हाताचं काय काम आहे, हातानं काय करावं, जाळ लावा, हातानं टाळ्या वाजवा. पण माणसं टाळ्या वाजवणार नाही. माणसाला माहिती टाळ्या वाजवणं मरण सांगत, टाळ्या वाजवणार नाही. आणि एखादा मुख्यमंत्री जर आला टाळ्या कडकड आवाज येतो त्या टाळ्याचा, पण कीर्तनात वाजवायला लाज वाटते. काय कीर्तनात टाळी वाजवायला म्हणल्यावर वाजवणार. हे तुकाराम महाराजाचे प्रमाणे हातावरी हाता सोनी आफळी, वाजविता टाळी लाज वाटली. कीर्तनात टाळी वाजवायला लाज वाटते, तमाशात सभेत टाळी वाजवताना जीवाला काही वाटत. टाळी वाजवली पाहिजे, हाताचे कर्तव्य. पण केलंयच्या काही बी मागते, हे म्हणते घे हातात पत्ते, देवा का पत्ते हातात, याचं काम काय टाळी वाजवून. आणि म्हणते नाही नाही घे चल पत्ते घे, ते हातात देत मग घेऊ हात. तुम्ही म्हणसा तुला काय अनुभव आहे का, कीर्तन सोडून दुसरं काही केलं नाही, पण ते डोळ्यानं ते पाहिले चालू झालं. ते करून आपलं कर्तव्य टाळी वाजवली पाहिजे. टाळ्याचे 3 प्रकार नागरी महाराज मी मोठे अनुदान सांगत असतो, लक्ष देऊ नये का. टाळ्याचे 3 प्रकार. एक टाळी अशी पहा कशी लक्ष देऊन पाहिले, चिंतन करावं तर लोक म्हणतील येडे. एक टाळी अशी, दुसरी टाळी अशी, आणि तिसरी जरा लक्ष देऊन पहा, तिसरी अशी. ही अशी वाजवायची कीर्तनात, अशी कुठे वाजवायची शिंदे समजून घ्या. आणि तिसरी जी अशी असते ती पाहायची असन तर चला रेल्वे. आज काही म्हणतात पण हातानं टाळी वाजवली पाहिजे ना. करे टाळी बोला टाळी वाजवायला सांगितली. चला हात इंद्रिय ही गाय सोडून द्या, ही वळता येईल. याच्या पुढची गाय हो हे डोळा, ही याच्यापेक्षा जास्त बदमाश ही गाय. जे पाहायचं नाही ते पाहते, आणि जे पाहायचं कधीच पाहत नाही. महाराज विज्ञान इतकं पुढे गेले, मी विज्ञानाचा विरोधी नाही. परदेशातल्या लोकांना डब्बा पाठवला, डब्बा आणि असं फटका दाबला की चॅनल लागते त्याच्यात, त्याला काय म्हणतात हा उत्तमराव काय म्हणतात त्याला, टीव्ही. बरं आता तरुण पोराने टीव्ही पाहणं तसं तर पाऊस नाही, पण साहजिक आहे पोराने टीव्ही पाहणं साहजिक आहे. पण म्हातारी माणसं माहिती का, म्हातारी माणसं
जर लेकरू जर पुढं आलं ना, भाग्या मार बाजूला, आता भाग्या मरो का हे मरो. विज्ञानाचा उपकार आहे रामकिशन बुवा. त्या टीव्हीत आहे तरी काय हो, अर्धनग्न स्त्रिया, गरीब घरच्या मुली की ज्याला अंगभर कपडे भेटत काय ते टीव्हीत उपकार टेलर. ते टीव्हीतल्या बाया काच फोडून बाहेर तरी येत नाही. त्या का बाहेर आल्या की म्हाताऱ्या सोडल्या. आणि डोळ्यानं टीव्ही पाहणं कर्तव्य आहे का? डोळ्यानं देव पहा, पण लोक देव पाहत नाही. देव पहावा देव पहावा नजरे आसनाची गंगा हो नजरे आसनाची गंगा. महाराजांना प्रमाण दिलं. मला एक विनोद आठवला माझ्या जीवनातला, सांगू का? राहू देऊ बरं, सांगतो आता, कारण मी उद्या चालू आपलं काळ करावे वाळून दिला. आज सगळं सांगून मोकळ होतो. महाराज म्हणले देव पहावया करी हो साया. देव डोळ्यानं देव पहा, देव पहा उमटे का महाराज पहा, देव पहा. महाराज लोकांना इतकी एक वाईट सवय लागली. महाराजाच्या अंगात पोट, महाराजाला इतक्या नक्कीच होत. आणि महाराज का स्टँडर्ड असला, आता काय काय स्टँडर्ड आहेत ना, आम्ही स्टँडवरचे, तर ते लोकांचे डोळे लगेच आकर्षक होतात. नाहीतर आता मी तर महाराज म्हणून वाटतच नाही. महाराज वाटत नाही म्हणून मी घेतली गाडी. काय गाडी घेतली आणि पुसत आहे का, ज्याला नाही सुचत त्यांचा पुसत पुसत लागेल. गाडीत उतरलो, बसलेली माणसं म्हणे, ते म्हणे भाऊराव महाराज जरा काळात दिसायला, तुला सोयी करायची का? म्हणजे झाल्याच्या कीर्तनावरून तुला काय काय आपल्या भागातलं गाव आहे, गावाचं नाव मी सांगत नाही, तुम्ही ऐकलं असेल, पुन्हा तुमची उजळणी होईल. असंच प्रेमाचं गाव आहे. आपलं जसं प्रेम झालं तसंच तिथं प्रेम होतं. किती प्रेम! कोणी मेलं तरी कीर्तन माझं, जन्मलं तरी माझं, सोमवाराला माझं, तिरवीला माझं, काय बी कीर्तन माझं. तर मग मी त्या गावात जरासं लवकर जायचो. 2-1.5 गावात नाव मी सांगत नाही, कारण सांगल्यावर तुम्ही तिथे जाऊन सांगसाल तुमचे पाहुणे ते लोक मला मारतील. मला मारल्यावर आपण वाचतच नाही. मग मी 2 वाजता तिथे गेलो. तिथला भजन्या मला म्हणे प्रसाद तुम्हाला अर्थ पडायचं. तुम्ही बोलला का, तुम्ही बाबा म्हणता तेच बरं. ते म्हणे प्रसाद चल पंक्तीला. गेलो पंक्तीला. आता आपल्याकडच्या पंक्ती म्हणजे आपल्याकडचं वरण, त्याला कवाच नाही धोरण, जे खाईन ते कवा मरण. मी वरण पाहिलं तर डाळी चपाता, चपातीची जराशी तब्येत चांगली होती. मी पंक्तीला बसलो. पंक्तीला बसल्यावर ही जीभ, महाराज लोकांची जीभ, जीवालांचा वली भोजन शकार पकवान. आमची जीभ म्हणजे लांचवलेली. वरण पाहिलं, ते जास्त तब्येतीची चपाती पाहिली, पण मग काय दुसरा विलाजच नव्हता.
लाभ रे बरकत रे लावला तडाका त्या वरणावर पोळीवर. जेवण झालं नंतर असं अंग टाकला आबा. अंग टाकले की पोट मधातून मला म्हणू लागलं आवराव. मी म्हणू लागलो बाबा डबा द्या बरं. बाबा म्हणून पण डबा द्यावा ना. तर बाबा बाबीला म्हणजे बाबी म्हणजे त्याची ते म्हणे परसूला डबा दे. किसन मामा तिने बी डबा देऊन मुकाट्यात मारावं. तिने डबा दिला म्हणे थांब माय म्हणे प्रसाद लई दिवसांत तो आमच्या गावात आला. काही करतो पाया पडते पण महिनाभर तू माझ्या घरी राह. मी कोणत्या गडबडीत आणि हिची कोणती गडबड ते म्हणे तू काही कर पण महिनाभर माझ्या घरी राह. मी डायरेक्ट पाहिलं तर दिवसच रिकामा नाही. म्हणलं आणणं शक्य दररोजच कीर्तन आहे. ती मला म्हणे तुला पटका घेते शर्ट घेते कपडे घेते. आज जशी बाळू पाटलां केली तसे भारीचे कपडे घेते काही कर पण महिनाभर तू माझ्या घरी. मी आरबळलो मला इतक्या गडबडीत मावशी राहे म्हणाली. त्या अर्थी हिचं माझ्यावर जास्त काय प्रेम. मी मावशी तुला तुझ्या पोराच्या बापाची शपथ म्हणजे हिचा कोण तुला त्या मालकाची शपथ आहे खरं सांग तू इतकं कशी प्रेम करेल माझ्यावर. ती आरबळ ती म्हणे प्रसाद तुझ्यावर प्रेम नाही. मग तू राय कशी म्हणायली काय तो काम नाही म्हणे. म्हशीचं वाघारू मेले म्हणे दूध देणं. तुला जर पुढे बांधलं तर दूध तरी देईल. मी वाघारू का महाराज लोक कवा काय अरे डोळ्यानं महाराज पाव का देव पाव. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे हो रूप ते पहावे विटेवरी. भगवंताचं रूप पाहणे डोळ्याचं कर्तव्य पण आपण आपल्या डोळ्यानं जे पाहायचं नाही ते पाहतो. ही पण गाय वळून आणता येईल. हात रूपी गाय पण वळून आणता येईल. ही पाय रूपी गाय ही पण वळायला तितकी अवघड नाही. पण हिनं महिला आश्रमाकडे एक तर या नाही तर एक तर माळातल्या आश्रमाकडे जा नाही तर विठ्ठल रुक्मिणीकडे जा. पण या पायानं अनेक कुठेही जाऊ नाही. कारण जवळ हे सगळं सिद्ध हात चालावया तव तू आपले स्वहित पायी. उठी पुत्र जाई बाळा बाळा उठ तीर्थ हिंड. साधू आणि संत जेथे असली वाव दंड साधू संत उठ जा तीर्थयात्रा कर. कशानं पायाने. पण हे पाय तिकडं जायचं नाही तिकडं जातात. हात रूपी गाय ओळून आणता येईल. डोळे रूपी गाय ओळून आणता येईल. पाय रूपी गाय ओळून आणता येईल. जेवढे 10 इंद्रिय हे सगळे आपल्याला ओळून आणता येतील. पण एक गाय जराशी आगाव एक गाय जास्त खराब आहे. तिच्या जितकं मागं लागलं तितकी ती धोका देऊन पळती. तिचं नाव आहे मनेरी गाय. जोपर्यंत ही मनेरी गाय ताब्यात येत नाही तोपर्यंत भगवंताचा प्रसाद अर्थात काला आपल्याला भेटणे शक्य नाही. किती आगाव गाय महाराज ही मनेरी. हो तुम्ही हिला पकडायला जा
हिला कुठं कुठं रूपक दिले, कुठं कुठं मनी गाय, कधी कधी पाटलाचं रूपक दिले. कोणाचं? पाटलाचं. आणि मी तर सांगत असतो, आता तुम्ही सगळे पाटीलच पुढे, पण अंगावर कोणी घेऊ नका काय. ही चली सोडून तिकडे गेले रिकडले धरून का. कुठं कुठं हिला मनी गायचं रूप, कुठं कुठं पाटलाचं रूप. कोणाचं बी ऐकाव किसन मामा, पण गावातल्या पाटलाचं ऐकू. ते जर म्हणला चला ना देवानंद बाबाची महिला आश्रमात गडदे मारल्याचं काल्याच कीर्तन चला, मग जाऊ. ते जर म्हणलं बोंबलायचं कामच येते, चला कापड शिंगीच्या जत्रेला. कोण मग गावातल्या पाटलाचं ऐकाव का नाही ऐकाव. जत्रेला तमाशाला जर चलत म्हणत असेल तर म्हणा तू एकटाच जाय, ते एकटं जा. ते पाटील एकटा जा, त्याला सोबत पाहिजे, ते भीत एकटं जायला सोबत घेऊन जातात. ते जर मला महिला आश्रमाकडे चला तर म्हणा चला इकडे येते, पण तिकडे एकटं जात नाही, त्याला सोबत पाहिजे. आणि इतका खराब आहे कोण गावातला मनाजी पाटील देहगावचा. विश्वास धरू नका त्याचा, घात करील या नेमाचा, पाडील फशी मी आलो रायाचा जोशी. होरा ऐका दादानू, याचा ऐकायचं नाही. निश्चयाचे टाळी, निश्चयच करू देत नाही हे मन. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावे, जयाचे निसंगे जीव दशावशे. आपण ब्रह्मदशेला आपण ब्रह्म होतो, पण या हलकट मनानं, या बिलिंदर मनानं, या वाईट मनानं इतक्या मोठ्या स्टेपचे आपण एकदम खाली आलो. म्हणजे आपल्याला जीवदशा प्राप्त झाली, त्याला कारण आहे मन. आणि या मन रूपी गायला वळायचं, पण ही वळू देत देव. महाराज गीतेत श्लोकच येत ना महाराज, चंचलम हे मन कृष्ण प्रमाथे बलवद तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्ट. अर्जुना तू हे मन रूपी गाय आवर. अर्जुन म्हणले देवा तू म्हणतो गाय आवर, ती गाय आवर, ती का सोपी आहे का. देव म्हणले अरे काहीच अवघड नाही. अर्जुन तेव्हा परिहार देतात, ही ऐशी कैशी घडील का मरकटा समाधी लागील, का राहा म्हणतरिया राहील महावात. देवा ते असं कसं घडतं अशक्य. शक्य नाही का मरकटा समाधी येईल. माकडाला समाधी लागल, पहिलंच माकड त्याला समाधी नाही. दृष्टांत कमी पडला, इकून तिकून डॉक्टरने इंजेक्शन दिलं कशाचं, भुलीचे, तर ते माकड राहील. दृष्टांत कमी वाटला, पुन्हा दृष्टांत बदलला. का राहा म्हणतलिया राहीन महावाट. वाट म्हणजे वारा, महा म्हणजे मोठा वारा. सोसाट्याचा वारा सुटला इटोलीत, आणि कोण मी विनंती केली, ओ वारे महाराज, वारे बुवा नावाचे वारे नाही, हे वारेला जर विनंती केली काही करा, आमच्या गावात काल्याचे कीर्तन आहे, गडदे महाराजाचं गरबी व्हायली, पडदे वरी केले, तुम्ही घंट्यावर फक्त मंडपा. कसं त्या मनाच्या तगड्यातून जातोय. का राहा म्हणतलिया राहील महावाट. माकडाला समाधी लागणं शक्य नाही, सोसाट्याचा वारा राहणं शक्य नाही, तसं मन एका जागी राहणं शक्य नाही. आणि हे जोपर्यंत मन आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपण या काल्याचे अधिकारी नाही. महाराज तसं वास्तविक पाहायला गेलं तर नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा मनाला दोन बाजू आहेत. पाहायला गेलं तर चांगलं आहे तितकंच आणि वाईट आहे तितकंच. म्हणजे चांगलं कसं, याचा उपकार झाला म्हणून इथपर्यंत आलो आपण. देवानंद बाबाच्या आश्रमात आलो. कोणाचा उपकार, मनुराजा एक देह अशी नाद त्याशी दोघी नारी. त्याला दोन बायका, पुत्र पौत्र संपन्न भारी. आता ऐका काय झालं, त्याने कृपा केली आम्हा, मग काय झालं, म्हणून आलो. या कोणाचा उपकार आहे, मनाचा. ही त्याची चांगली बाजू आहे. पण वाईट बाजू कधी कधी त्याला जर गोडी लागली, तसं जर पाहायचं गेलं तर महाराज
खोडेलपणा वाईटपणा हा आपल्याकडे त्याच्याकडे ते पहिलं चांगलं होतं पण आपण त्याला सवय लावली वडबिडी दुप्पट काढता रे वड ते म्हणे नको रे भेंडके होते ते म्हणे, नाही वड वड लावली सवय मग आता डॉक्टरनं सांगितलं बिड्या ओढू नका आणि हे वड ना ते मन म्हणे वड पहिल्याला मन म्हणू लागलं नको भेंडक्या होते ते हे काय म्हणे वड आता हे नको म्हणायला ते काय म्हणायला वड धुपट काढता येते चुकी तुमच्यात का मनात सवय लावा लागते मनाला सवय लावली ना की ते तसं राहते आमच्या संतांनी सवय लावली एक परमात्मा सोडून त्याच्या मनाला दुसरं काही माहीत तुकाराम महाराज देवाचं चरण पाहिजे देखिले तुमचे चरण निवांत राहिले आता पोटी राहिले मन तुझे चरण देखिले आले समाधान पायी विसावली मन महाराज तुमचं मन भगवंताच्या चरणावरून काढून टाका महाराज म्हणले बाबा आता ते ऐकत नाही लांचावले मन लागली शेगोळी ते जीवेन सोडी ऐशी झाली आता त्याला लालूच लागली भगवंताच्या चरणाची हे फक्त संतांच्या बाबतीत आहे पण आपल्या मनाला एक लालूच लागली की विषय सेवन करायचा देखीला डोळा पैसाला डोळ्यानं पाहिजे की ते मनाकडं आणि हा मन इंद्रियाचा राजा आहे बॉस आहे सगळे इंद्रिय विषय सेवन करून पाठवतात मनाकडे जोपर्यंत याची कृपा आपल्याला होत नाही तोपर्यंत उद्धार होणे शक्य नाही जीवावर 4 कृपा संपादन व्हाव्या लागतात 4 एक देव कृपा दुसरी संत कृपा तिसरी शास्त्र कृपा आणि चौथी अंतःकरणाची कृपा अंतःकरणाचे 4 भाग पाडू गेलो असता पहिला भाग आहे मनाचा त्या कृपा आपल्याला व्हाव्या लागतात तर आता आपल्यावर देवाची कृपा झाली की आपल्याला जन्म भेटला दुसरी कृपा संताची देवानंद बाबाची कृपा आपल्यावर झाली आता राहिल्या 2 कृपा एक शास्त्र कृपा आणि अंतःकरण कृपा तर शास्त्र कृपा होऊ शकेल पण ही अंतःकरण कृपा मन कृपा जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत जमणार नाही तिन्ही कृपा झाल्या पिटुरीकर म्हणतील महाराज देव संत शास्त्राच्या कृपा झाल्या आता मनाची काय गरज आहे तिन्ही कृपा व्यर्थ आहे जर मनाची कृपा नसेल तर तुम्हाला पटणार नाही मी पटवून देतो बासरी वादक गाजला होता जुन्या काळात त्याचं नाव बिस्मिल्ला खान मी काही पाहिलं नाही पण परंपरेनं सांगलं जातं बासरी वादक तसाच एक आपल्याकडे बासरी वादक गाजला आणि त्याचा धंदाच होता पाटील बासरी वाजवायची आणि त्याच्यावर जे पैसे येतील आपलं घरदार चालवायचं ते पुरं चालून थकलं आणि ते त्याच्या पोराला म्हणे पिंट्या ही बासरी धर आणि तू बासरी वाजवत आहे पण ते पिंट्या MA शिकले होता MA शिकला होता कोण ते म्हणे बासरी घाला चुलीत मी बासरी वाजवणार त्याच्या बापाला राग आला इतकं पोरग शिकलं आणि बासरी वाजवणार नाही आणि आपला तर हा धंदा आहे आपलं कर्तव्य बासरी वाजवणे पिंट्या बासरी वाजव नाही तर जीव घे ते म्हणे बाबा तुम्ही काही करा पण बासरी वाजवणार शिंदे महाराज जर राग आला तर भांडणं करावं का पाया पडावं नाही राग आल्यावर भांडणं करतील का पाया पडतील हा तुम्ही करता नाही सगळे राग आल्यावर भांडणं करा पाय नाही पडत त्याला रागाला विष्टील पिंट्या वाजवतो का नाही तुम्ही वाजवत नाही मान धरली दणकन पाडला वारे वा मजा वाढला खाली पाडून ते बासरी वाजवणारं म्हातारं त्याच्या छातीवर बसलं आता छातीवर बसलं तर ते होतं मायासारखं आणि ते होतं माऊलीसारखं पिंट्या वाजव बासरी त्यातली बासरी काढली तोंडात घातली वाजवतो का नाही तसंच वजन टाकलं छातीवर ते पिंट्या MA शिकलेलं होतं ना ते म्हणे बाबा तुम्ही छातीवर बसली
छातीवर बसून खिशातून बासरी काढून माझ्या तोंडातही घातली, पण मधातून फुकणं पट्याचं काम नाही. फुकलीच नाही तर बासरी वाजन का? वाजणार नाही. तसं पाडलं बी होतं, छातीवर बी बसला होता आणि बासरी तोंडातही घातली. तसं देवाची कृपा झाली, संताची झाली, शास्त्राची झाली, पण मनाची जर कृपा झाली नाही तर आपल्याला अधिकार भेटणे शक्य नाही. विठाला म्हणेली गाय आवरणा, वेळ निघून चालला, एकच्या आत ही गाय वळायची. सगळं गोपाळ भक्त म्हणले देवा आता ही आम्हाला फार परेशान करली, बाकीच्या गाय आम्ही ओढून आणल्या, पण तुका म्हणे तू राखरी मनेरी येईल त्या बघा मी जाणू, दुसऱ्या ज्या गायी त्या आम्ही पाहतो, पण मनेरी गाय तू वळ. भगवान परमात्मा म्हणाले दे मी एकटाच नाही वळत, आता आपण सगळे मिळून ती मनेरी गाय वळू अभंगाच्या पहिल्या चरणात. भगवान परमात्मा आपल्याला आव्हान करतात. आता लक्ष द्या मायबाप, पहिला शब्द आहे चला. कोणता शब्द आहे? चला. देव आणि संत कधीच एकट्याला सोडत नाही. आपण म्हणतो जाय, संत आपल्याला काय म्हणतात? चला. याच्यात त्याच्या अंतःकरणाचे मोठेपण आहे. चला चला शब्दाला आपण सगळे चला. हो, चला पंढरीशी, चला आळंदीला, चला म्हणजे सगळे चला. आणि जा म्हणले की एकटे. नाथ महाराज म्हणतात चला वळू गाई बैसू जीवू एके ठाई. मनेरी गाय वळून आणायची आणि वळून आल्यानंतर आपण सगळे एका ठिकाणी बसू आणि हरिनामाचं जेवण करू. आम्ही जेविलो जेविलो नामामृते तृप्त झालो. हो, आज यावतने संताचे जेवण जेवू हरिनामाचे. आम्ही जेविलो जेविलो नामामृते तृप्त झालो. जीवन जीव हरिनामाचे. चला वळू गाई बैसू जीवू एके ठाई. जर ह्या गाई आपण वळल्या आणि वळून आणल्या, पाठी मागली आपली वणवण किती झालेली महाराज. महाराज बहु या शब्दानं वर्णन करतात.
बहु केली वनवन. बहु म्हणजे आपल्या अडाणी भाषेत बकळ, मांडळ, आणि सुशिक्षित भाषेत चिक्कार, भरपूर, जास्त, खूप, लय झाले शब्द संपले. कारण आपलं शिक्षण 9.5 पुढं मग शब्द आहेत आणि आपल्याला माहित नाही. बहु केली वनवन, पाय किती झाला अशी. किती वनवन झाली? किती जन्म झाला फेरा, गणित नाही आता. पडिलो आवडती भोवरा, बहु थोरा विषया. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे भजे. बहु केली वनवन, पाय किती झाला शी. आता आपल्या खांद्यावर भार अहंकाराचा आहे, खांद्यावर भार संसाराचा आहे, आणि पोटात भूक आहे सुखाची. पोटात सुख आहे भगवंताच्या दर्शनाची, पोटात भूक आहे भगवंताच्या कार्याच्या प्रसादाची. पोटात भूक आहे, मात्र खांद्यावर भार कशाचा आहे? अहंकाराचा, प्रपंचाचा. खांदे भार पोटी भूक, काय खेळायची. माझा अहंकाराचा भार आहे, संसाराचा भार आहे, आणि मग संसार खेळण्यात काय मजा आहे? खेळ खेळता आला पाहिजे, नाही तर त्याच्यात राजीनामा येईल. राजीनामा गेला. त्यानं आधीच कबूल केलं आम्हाला खेळ खेळता येत. कोण म्हणलं? मला विचारले. कोण विचारेल मला? आम्ही देऊ का न देऊ ते सांगू 2-3 वर्ष ना. खेळ खेळता आला पाहिजे. आता हे सगळे खेळ खेळणारेच आहेत. त्या एखादा ब्रह्मचारी नाही, पाहण्यात तर ब्रह्मचारी. समजा तुम्हाला खेळ खेळता आला का? खेळून थकलो. खेळून थकले तुम्ही, पण खेळात आपण मूर्ख आहे. हे शहाणे, हे शहाणे ते कोण आहेत? त्यानं राजीनामा दिला. ते म्हणजे याच्यात खेळात मजाच नाही. यायच्या सगळ्याच्या आधी एकानं राजीनामा दिला. खेळया माझी सगळे खेळले, पण खेळिया माझी हाणुट्या शाना न पडे काम व्यसने रे. इटलीचे माणसं माणसं म्हणतील महाराज कीर्तन करते मारुतीला हनुमानाला काय म्हणेल हन्या. मायबाप खेळातली भाषा कशी असते? खेळातली भाषा आरुतूर असते. तुमचे किती बी देवाचे नाव असले तर खेळात पोर काय आरुतूरच बोलायचे ना. आरुतूरच. मी लहानपणी खेळ खेळायचो, आता बी तसा लहान असे, पण काही मर्यादा आल्या तर मी काही खेळत नाही. देव बाप्पा. माझ्या आईनं नाव माझं काय ठेवले? प्रसाद. मी लहानपणी खेळायला जायचो तर पोरं मला प्रसाद म्हणत नव्हते, परश्या. कोण म्हणलं आरची कुठे? मी पुढचं काहीच बोललो नाही, पण लोक म्हणजे काही बोलली मला. मी पहिलंच काही बोलत नाही.
मग प्रसाद म्हणत नव्हते काय कोण मला शंकरपाळ्या हे तर जास्तच गाजलं पण खेळातली भाषा कशी असते एखाद्या पोलीस नावाचं ना असू द्या तरी बी काय म्हणणार आज प्रसादला खेळातल्या भाषेत आरोग्य खेळिया माझे हनम्या शहाणा पडे काम व्यसनी रे कामाची नाही तेथे क्रोधाची कैचा तेथे कैसी भांडण रे राम्या गड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेले रे ऐक खेळिया तुझं सांगितलं रे आईशी जाणून खेळ खेळ रे ब्राह्मणाची पोर एका खेळाशी झाली 12 वर्ष कापत बाहेर आली ते नागरीची पोर गेले रे ऐक खेळिया तुझं सांगितलं रे आईशी जाणून खेळ खेळले खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख आता मात्र जर आपण गडबड केली नाही तर आपला उद्धार होणे शक्य नाही काल्याचा प्रसाद भेटणं शक्य नाही आपलं कल्याण होणं शक्य नाही म्हणून आता गडबड करा शेवटचं चरण तुकावने धावे तुकावने धावे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे निवडलेल्या अभंगावर यथामतीत अवकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केला. काल्याचं कीर्तन आहे.
काही नियम असतात ना, चरित्र ते उच्चारावे. देवे केले गोकुळी, भगवंताचं चरित्र वर्णन करायचे. मी एकदा चरित्र सांगायला लागलो तर आपल्याला डायरेक्ट ज्ञानेश्वर माऊलीच घ्यायचं आहे. तर सूचना मला वाटते नंतरच दिलेल्या बऱ्या राहतील सर्व झाल्याच्या नंतर. देवाधिदेवा जगत देवा जगत जीवा परेशी केशवारंगी माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा. भगवंताचं चरित्र वर्णन करायचे तर खरं चरित्र सुरू होतं वसुदेवाच्या आणि देवकीच्या लग्नापासून खरं चरित्र असतं. परंतु आता 90-100% काल्याचे कीर्तन बाईला पुरुषाला नाही लहान लहान लेकराला या खोड्या माहीत झालेल्या असतात. पण हा एक नियम आहे. यद्दा चरित्र श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना असे प्रमाण लोकस्तदनु वर्तते. वडील धाऱ्यानं केले हा नियम सांगून ठेवला म्हणून आपल्याला आज हे चरित्र सांगायचं. भगवंताचा अवतार का होत असतो गीतेतले श्लोक पहा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. का होतात तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. धर्म रक्षावया अवतार घेशी आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. जेव्हा भगवान परमात्मा या मृत्यूलोकात या पृथ्वी तलावर आहेत तोपर्यंत या पृथ्वी तलावर सर्व काही नीट चालतं. एकदा का प्रभू निजधामाला गेले की पाप वाढतं. जोपर्यंत शेतकरी शेताच्या बांधावर उभा आहे तोपर्यंत शेतातले रोजगार नीट काम करतात. एकदा का शेतकरी घरी चहा प्यायला गेला की शेतातलं काम थंड झालं. तसं प्रभू निजधामाला गेले की पाप वाढतं ना. पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरदेशी झाले उजे त्याची. आणि यायला मारण्यासाठी भगवान परमात्माचा काय परित्राणाय साधूनां विनाशाय च. हो, दुष्कृताम जे दुष्कृत्य करतात जे दुराचारी आहेत जे पापी आहेत त्याला मारण्यासाठी देवाचा काय झाला अवतार झाला. आणि पाहायला गेलं तर महाराज पाप किती वाढलं. राज्य यवन भ्रष्ट झाले राज्य यवन भ्रष्ट झाले ठाई ठाई दोष जडले मग ही अवतार घेतले कली दोष हरावया. भगवंतानं अवतार का घेतला पापीला मारण्याकरिता. भगवान परमात्माचा अवतार झाला. नंतर त्याच परमात्माला आता अवतार प्रगट झाले मथुरेच्या जेलात. तिथून उचलून नेले गोकुळात. गोकुळात भगवान परमात्मा मोठे झाले. तुम्ही माणसाला नेमकेच प्रगट झाले मोठे बी कशी झाली. आता 1 वाजायला म्हणून फटकन मोठे झाले आणि खोड्या सुरू झाल्या. रांगट रंगणी सुरित लोणी धावणी रडती गवळणी बांधती चरणी देती गाराणी येशोदे साजणी. दही आपण म्हणतो ना संस्थेत त्याचा पाठ दधी एकच झालं. दही दूध भक्षुली तमाल निळे नवल केली साजणी कृष्णाळी वाळीवा परतोनी माते दावा कृष्णाळी वाळवा. येशोदे तुझा मुलगा दही दूध तूप लोणी चोरतो खातो शिंके तोडतो कवाड फोडतो काढतो तुझ्या पोराला तो आवर. यशोदा म्हणते बाई माझं लेकरू कसे नेमकंच रांगतय आणि इटुलीत का रांगणारे कमी आहेत का. ते म्हणे जास्त पुढं बोलू नको. इटुलीत रांगणारे खूप आहेत पण तुझ्या पोराची एक खोड आहे.
इटुलीतले पोरं दोन्ही गुडघ्याने रांगतात. तुझं पोरग कसं रांगतंय? रंगनी रंगनाथ रोम्या देखील असं कोण म्हणायली? गवळण जसवंती पैसा. तिचं नाव जसवंती होती, ती जसवंती म्हणून लागली यशोदे. डाव्या गुडघ्याने रांगत तुझंच इटुलीतले दोन्ही गुडघ्याने रांगले. आवर तुझ्या कृष्णाला आवरी आवरी आपुला नाशिल्या आमच्या सुना. बाई माझं लेकरू हे साधारण नाही. श्रीरंग माझा वेडा त्याला नाही दुसरा जुना. तुम्ही याची संगती सोडावे. बाळ असं गुणगुणाचे ताणे अवगुणी अन्याय जरी झाले कसं लेकरू असेल तर त्या लेकराचा कळवळा त्याच्या माईला येत असतो. आणि जर माईला लेकराचा कळवळा आला नाही तर मी मोठे अनुदान सांगत असतो त्याच्या बापानं दुसरी आवडत तिच्या पिढी लेकरू सुद्धा म्हणू लागली. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजीर माती. तुमच्या जीवाला काय वाटू द्या काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. हे गवळण पळत आली म्हणजे यशोदा तुझं बोलणं तू बंद कर. बाई तुझं लेकून त्या दिवशी बाजारात होत. मी बाजार करू लागले. पोराचे भांडणं लागली. मला वाटलं पाटलाच पोर गे धरायला जाव. मी त्याला धरायला गेली तर ती माझ्या कमरेवर बसली. कमरेवर बसून गळ्यात हात घातला आणि माझ्या तोंडाला तोंड लावलं. दुसरी आली धावत चांगलं खोड करे. दुसरी आली धावत याने बाई काय केली मात. मुखाशी मुखचुंबन देत गळ्यामध्ये हात घाली. यशोदे बाळ तुझा ओठवर सोसो धिंगाणा. यशोदेनं सांगितलं कृष्णा आपला वाडा मोठा आहे. आपलं गावात नाव लौकिक झाली आणि तू आपलं नाव घालू नको. तुला काय उणे का करीतोशी चोरी. काय कमी आहे का तू चोरी करतो. आजपासून तू चोरी करायची नाही. महाराज देवानं चोरी बंद केली.
देव असे चालले. पण काही काही माणसं महाराज स्वभावच खोड, काही काही माणसाचा स्वभाव खोडकर. एक गवळण, त्या गवळ्याला म्हणू लागली, गवळ्याला म्हणजे नवऱ्याला म्हणू लागली, पाटील तुमचा काय धबधबा आहे गावात? ते बी मिशीवर नाव हाणूच लागलं. ते म्हणे मग पाटील म्हणतात मला इटुली कापते थरथर. कोण म्हणे झालं का? नंदाचं काट्ट सगळ्या गावात चोऱ्या करायला, पण आपल्या घरी आलं नाही. काय गरज होती का? उडक कळी चोऱ्या बंद केल्या. ती बाजारात गेली, कृष्ण तिकून आला. मी कृष्णा म्हणजे काय काकू बाजार करून देऊ का? नाही. गॅस भरून देऊ का? काहीच नाही. कृष्णा सगळ्या गावात चोऱ्या केल्या तू, पण माझ्या घरी आला नाही तू. येऊन पाठ बांधून टाक. काही गरज नव्हती, सगळ्या चोऱ्या बंद झाल्या होत्या. पण ही म्हणे तू घरी येऊन काकू डॅडी तू ही तारीख घेतली. काकू म्हणे कवायची कवाई सांगता येत नाही, पण तारीख घेतल्यावर उशिरा पाशिरा का होईना पण येईल. काही गरज नव्हती, चोऱ्या बंद झाल्या होत्या. हातानंच काम केलं, कृष्णाला चिडवलं. गवळण गेली घरी आणि रात्र झाली. आणि कीर्तन करता व्हायचे 9 वाजता. तारीख घेतल्यावर उशिरा पाशिरा का होईना पण रातचा महाराज सगळ्याला शिकवून ठेवलं गोपाळाला. ऐका, उद्या या घरातून सोंग बाहेर येणार. देव घरात गेले, दही दूध तूप लोणी खाल्लं. तिच्या सुनाच्या तोंडाला हात पुसला आणि गवळी आणि गवळण राजा राणी पलंगावर झोपले. वेणी आता तुम्हाला फळ्या माहिती याची दाढी. आता तुम्ही दाढी मिशा ठेवत नाही तो विषय वेगळा. तवाची गवळी काठच मारली, पळून गेले. गवळण होती पहिल्या काळातली, आत्ताच्या काळातली गवळण नाही 10ला उठणारी, 4लाच उठली. तिला माहितच नाही काही, तिनं फक्त तारीख घेतली होती. तिला काय माहिती येईलच म्हणून. ती फटकन उठली की झटका बसला. झटका जसा बसला कोणाला? गवळ्याला. तर गवळी म्हणा माजली का? मस्त होऊन या मातली धांगडी करती ओढावडी, तुला शोभायला का? ती म्हणे माय बाई तुमचं वय झालं तुम्ही मला वडायली का? शोभायला का? दोघायचीच लागली भांडणी. तू भांडली, ते म्हणे तू भांडली. ते भांडणाली सुरू म्हणे भांडणं करण्यात काही मजा नाही, गाठ सोडा. कापायला तर महाराज ती गाठ देव बापा ब्राह्मणांना मार देईल नव्हती. ती गाठ कोण मारली होती? देवान मारली. आता या ब्राह्मणाने गाठी मारलेल्या सुट्ट ना ते देवाच्या सुट्टीन का? नयनम चंदंती शस्त्राने नयनम धरती पावक चैनम क्रीडन्ते आपो. काही केल्याशिवाय ती गाठ सुटच ना. लवकर उठणत 7 वाजले. दिवस उजळला. शेजारची गवळी म्हणू लागली श्यामराव भाऊरावचं घर उघडलं नाही म्हणजे जाऊन पहा काय झालं. दार वाजवलं, आवाज देईलच ना, कारण भीती वाटायली, लाज वाटायली. वेणी दाढी बांधली होती. उघडा दार काकू, सकाळ आली. उघडायचं नाही म्हणल्यावर तर माणसाला नाही काहीतरी इथं झालं. लोकांना दारच मोडले की मोर्चा घरात. पाहिलं चित्र काय होतं? काकूची वेणी आणि या गवळ्याची दाढी गाठ होती. म्हणले कोण केला पराक्रम? काहीच माहित नाही बाबा. रातच्या काय झालं मला काही माहित नाही, आम्ही काय झोपलो होतो. त्यातला एक अनुभवी होता. ते म्हणे काकू काल तुला मी बाजारात पाहिलो. आणि कृष्ण आलता का बाजारात? आलता. तुमच्या दोघांची काही चकमक झाली का? चकमक काही झाली नाही, पण मी त्याला म्हणली होती तू माझ्या घरी येऊन. मग म्हणे बाई हे गोंधळ
त्यानंच केलं. आणि मग मी आता तुमच्या पाया पडते, तुम्ही त्याला घरून बोलून आणा आणि इतकं आमचं एक गाठ सोडा. काही जण बोलवायला गेले मी कृष्णा कृष्णा म्हणे भाऊसाहेब आमच्या आईने सांगितले की कोणाच्या घरी जायचं आणि रातच्या 12 पासून आपण जाणं बंद केलं. गरज असली इकडे या. सांगूनच ठेवलं होतं घराच्या बाहेर सोंग येणार आहे. सोंग आलं की घोडे उठला. गाठ सुटना. गाठ बाई कोणाशी गाठ सुटना. सोंग बाहेर निघलं. पोहायला हुरेव केला. पण ते गवळण होती उंच आणि गवळी होतं माऊलीसारखं बुटकं. आता ते लग्नात जमलं. लग्नात त्याच्या जमलं. ते बुटकं होतं पुढं ती गवळण होती. त्याचा टावेल तिची ती काय ती ओढणी ते गाठ बांधून ते जमलं लग्नात. पण आता जमलं ना लागले. आता ती हे आपतूच लागला असं लोक म्हणे पाटील हे जमलं. आता तुम्ही काय करा केल हो द्या पुढं. तुम्ही बघा तुम्ही काय व्हा मरल पण इच्छा मागे चालणार. बोंबला आम्हाला काय करायचं. पण गाठ सुटलं ना. ते म्हणजे पाटील तुम्ही लग्नात पुढं होते ही माग होती. आता काय करा हिला पुढं हो द्या. तुम्ही माग व्हा फिटम फाट होईल. गाठीमुळं महाराज नाईलाज झाला. गवळी माग झाला. गवळण पुढं झाली. गवळण उंच होती. गवळी बुटका होता. गवळण 1 पाऊल टाकली हे 4 पाऊल टाकली. नंदाच्या वाड्यात गाठीचं घराणं आलं आणि यशोदी जवळ भगवान गोपाल कृष्ण म्हणले आई मी झोपताना तुझ्या हाताखाली असतो आणि उठताना तुझ्या हाताखालीच असतो. यशोदा म्हणते हो कृष्णा तू झोपताना माझ्या हाताखाली उठल्यावर मी बघते तू माझ्या हाताखाली. तर हिला काय माहित किती जणांना हाताखालून काढते येते. आई या बाईनं भर चौकात माझा अपमान केला. देवाला सहन झालं नाही. देवाने याची गाठ मारली. या दोघाशी सुटे ना गाठी. गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे या मुलाला आवर. आणि घराने गेले. एक बाई पळत गेली म्हणे यशोदा हे खरंच आहे तुझं पोरगं चोरतय चोऱ्या करतय. म्हणजे तू बी बोलली का आता. परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा फोडीला. यशोदे म्हाताऱ्याचं वय झालं 80 वर्ष. घरात खोकलत आहे ठसकत आहे बेडकी येतात म्हणून आम्ही त्याची बात जिन्याच्या खाली घातली. कुठे घातली जिन्याच्या. आम्ही झोपलो तुझं पोरगा आलं ताकाचा डेरा घेतला आणि त्याच्या ओढला त्याच्या तोंडावर की आरबण भूत आलं म्हातार. त्याला म्हणलं ना पाटील सप्ताह करायचा. ते म्हणे तुमचे धंदेचे गडे सप्ते करायचे काय तुमचे धंदेचे. कुठे बी पट्टी देत नव्हतं ते. कोणता डेरा फोडला त्याच्यात बी अध्यात्म आहे. डेरा फोडीला माझे कवाड उघडले. शिंके ओ तोडिले दया दुधाचे बक्षिले उलंगिरी ताकाची गवळण जसवंती पैसांगी आलिया कृष्णाची निमांगी मागे. याच्यात पण अध्यात्म आहे. कोणतं कुलूप तोडलं कोणतं दार उघडलं. हो कुलूप मायेचे. हो शिंके अविद्येचे
भ्रांतीचं कवाड उघडलं, यात पण अध्यात्म आहे. भगवंताच्या खोड्या वाढू लागल्या. यशोदा तुझ्या मुलाला सांग, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. तुझ्या मुलाला सांग गोकुळात राहावं का जावं. खोड्या खूप वाढल्या. एक म्हातारी गवळण होती, ती म्हातारी गवळण यशोदेला म्हणून लागली, यशोदा तुझं पोरग नवसाला आलं, नवस कर. म्हणजे कोणाला नवस करू. म्हणले बाई ब्रह्मवाडीचा टिटवाळे विषर गणपती पावतो. गणपती टिटवाळ्याचा गणपती कालच बसवला, त्या गणपतीला तो नवस कर. यशोदेनं नवस केला. काय नवस केला, जर माझ्या पोराचा बदल झाला तर मी तुला मोदक वाई मोदक. आता गणपती म्हणजे गणोबा विकला, लाडू मोदकाचा कर, तर फक्त मोदक पाहिजे. महाराज गणपती बापा भगवंताला म्हणले, देवा तुमच्या पाया पडतो, तुम्ही गपचूप बसा. भाऊराव तुम्ही मला मोदक भेटायचे, मला खाऊ द्या, तुम्ही फक्त खोडी करू नका. देवाने 1 महिना खोडी केली नाही, 1 मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली, यशोदेला प्रचिती आली. यशोदा मोदक घेऊन जाऊ लागली गणपतीला. देव डोळे मोठ करले, गणपतराव मोदक तुमचे नाही, मोदक तर कापला. 1 महिना भगवंतानं खोडी नाही केली. खोड्या जास्तच वाढू लागल्या. यशोदेने सांगितलं, कृष्णा आता खोड्या बंद करा, आता तुम्ही काय करा, शाळेत जा. शाळेत म्हणजे रानात जा. महाराज खांद्यावर घोंगडी घेतली, हातात काठी घेतली, पुढं गाई आहे आणि भगवान परमात्मा त्याच्या मागे. महाराज उमरेहून यशोदा अशी पाहू लागली. का मोठ्याचं पोरग होतं, कधी सवय नाही, आणि ते यशोदा म्हणू लागली, जवळच खेळा जाऊ नका दूरी, जवळच खेळा जाऊ नका दूरी, सांभाळा मुरारी जवळ खेळा लांब जाऊ नका. गायीला वळताना गायी चरू लागल्या आणि भगवान परमात्मा आणि गोपाळांनी काही खेळ सुरू केले. पहिलाच खेळ सुरू केला, खेळ मांडला खेळ संपला, दुसरा खेळ सुरू केला. खेळू लागलो सुर कवडी माझी घोगडी
घुंगडी वाजे धमामा तेव्हा ते गोपाळ भक्त मुलाले देवा झाली आता वेळ म्हणती आणा शिरोड्या काम सारून सकळ अवघे मिळाले गोपाळ झाली आता वेळ म्हणती आणा शिरोड्या देवा 1 वाजले आता खेळ मोडावा परता खेळ मोडा अवघ्या सुरेल्या मोठा आधीचा दलिताला घुमटा भगवंतन सर्वांच्या शिदोऱ्या एका जागी केल्या ज्यांनी आणल्या नव्हत्या त्याला सांगितलं माझी जशी शिदोरी तशी तुम्ही शिदोरी माझी आहे तशी पाय नाहीतरी घरात आहे चोरुनी माय नवनीत आणावी त्यातला एक भक्त मला देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका कुळदुरी मज पाया वेगळी भगवान परमात्मा जेवढे शहाणे होते तितके लांब केली तुका म्हणे करी शहाणी आधुरी भोगडी या दासा हातामध्ये जेवढे भोळे भक्त आहेत देव भोळ्याला जवळ घेतो जे 150 शहाणे त्याला देव शहाणेला लांब केलं भोळ्याला जवळ केलं कमलाकार गोपाळ भक्त बसवले आणि मधात भगवान परमात्मा उभे शुकाचार्य त्याचं वर्णन करतात विभ्रत वेणुम जठरपट योशुंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसृण कवळंत फला निंगलेषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुहृदो हासयन नर्भवी स्वै तिष्ठे लोके स्वर्गे लोके मिशती भुजे यज्ञ भुगबाल केली कुंडली समाप्ते 10 मिनिट देवदानी कोणा कारणे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे झालेली सेवा सद्गुरु देवानंद बाबाच्या चरणी समर्पित आहे कोणी पण एक जण उठा देव भक्ताची भेटवा देव भक्ताची देव भक्ताची भेटवा देव भक्ताची भेटवा देव भक्ताची भेटवा
जय